नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण खर्डा येथे प्लॉट व्हिजिटसाठी आलेलो आहोत. सर्वप्रथम आपल्या शेतकरी मित्रांचा परिचय घेऊ. सर, आपला परिचय आपल्या शेतकरी मित्रांना सांगा. नमस्कार. दयानंद रामचंद्र इंगोले, राहणार खर्डा, तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर. तर आता या प्लॉटची जी लागवड आहे आपण ती कधी केलेली होती? ही आपण 3 ऑक्टोबर 2024 ला लागवड केलेली आपण. आता लागवडीपासून जवळपास माझी तिसरी व्हिजिट आहे ह्या प्लॉटला. होय लागवडीचा सुद्धा व्हिडिओ आपण होय या प्लॉटचा टाकलेला आहे इंस्टा, फेसबुकच्या आणि यूट्यूबच्या माध्यमातून. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण शेंडा कटिंग आलं प्लॉटचं त्यावेळेस सुद्धा व्हिजिट केली होती. आता आपण ह्याची जी छाटणी समजा ते कधी केलेली? ही आपली चटणी 9 जुलै ते 11 जुलै पूर्ण झाली. 10 जुलैची हा, छाटणी 10 समजा. जुलै चटणी 2 दिवस 3 दिवसात. लागवडीपासून साधारणपणे 8व्या महिन्यामध्ये आपण छाटणी केली ती आणि आता 15व्या महिन्याचा प्लॉट आहे हा. हा 15 महिन्याचा. तर ह्याला साधारण किती फॉर्म बसलेत आता? सरासरी 110 ते आसपास फॉर्म बसला सगळा झाडाची झाडाला. संख्या किती आहे? झाडाची संख्या 3,500 आहे. 3,60,000 फॉर्म बसला. तर सरासरी 110 फॉर्म एका झाडाला बसलाय. आणि आपण मल्चिंग पेपरवर ह्याची लागवड केली. कमेंट आलते ह्याच्यावर की मल्चिंग पेपरवर लागवड चालते का आणि हा मल्चिंग पेपर 1.5 वर्ष टिकल का? तर आता हा आबांनी त्यावेळेस सांगितलं होतं की 2-2.5 वर्षापर्यंत हा पेपर टिकू शकतोय. होय शेतकऱ्यांचं मला फोन सुद्धा आलता की एवढ्या दिवस पेपर टिकणं शक्यच नाही. तर चांगल्या क्वालिटीचा जर मल्चिंग पेपर हाताळला आणि खत व्यवस्थापन चांगलं स्ट्रॉंग केलं तर 100% आपण एकरी 40 टनापर्यंत ॲव्हरेज पेरू शेतीमध्ये घेऊ शकतोय. आजपर्यंत आपण म्हणजे 20 टनाचा ॲव्हरेज शेतकरी मित्रांना सांगत होतो, कारण नवीन भागातील शेतकरी मित्रांना एवढं ॲव्हरेज सांगितलं की खोटं वाटत असतं. आता पहिला एक प्लॉट आहे आपला. होय तर ती किती 700 झाडं होती. आम्ही सुरुवातीला पेरू शेतीमध्ये एकदम निगेटिव्ह होते. मी बळजबरीनं पेरू लावायला लावला आणि छोटासा डेमो प्लॉट करायला लावला फक्त 700 झाडांचा. तर 700 रोपांमध्ये आपल्याला किती टनेज ॲव्हरेज आलं त्यात? बघा 700 झाडं होती आपली, 1.25 लाख फॉर्म बसला होता. तर आपल्याला 28 टन माल मार्केटला गेला आणि एक 4-5 टन माल पावसात खराब झाला. ते म्हणजे आपल्याला सरासरी त्या झाडाने 40 किलोच्या प्लस ॲव्हरेज ॲव्हरेज दिलं. दिलं. म्हणजे प्रत्येक झाडानं. मग ह्याच्या अगोदर जी पेरूची झाडं लावली होती किंवा इतर शेतकऱ्यांचं तुम्ही ऐकत होता हो, की पेरूमधनं एवढं मोठं उत्पन्न होतंय किंवा एवढं कमी खर्चात कमी मेंटेनन्समध्ये फक्त ह्याला जो मेंटेनन्स येतो तो फोम बॅगिंगचा एवढा सोडला तर इतर खर्च अतिशय कमी. आणि शेतकऱ्यांना जो औषधाचा खर्च आहे, आता समजा डाळिंब, द्राक्ष किंवा इतर ज्या पिकांमधला खर्च आहे त्या तुलनेत म्हणजे पेरू शेती कशी वाटते? नाही नाही इतर म्हणजे डाळिंब द्राक्ष पिकापेक्षा पेरू शेती म्हणजे खूप खर्च कमी. म्हणजे 1 एकर डाळिंब किंवा द्राक्षाच्या त्याच्यात आपला पेरू 10 एकर आणि त्याच्यामध्ये फेरच आहे. झोपू शकतो बुवा. औषधाचा खर्च. औषधाच्या आणि खताच्या ह्याच्यात फक्त ह्याचा मेजर म्हणजे खर्च म्हणलं तर तुम्ही फॉर्म आणि पॅकिंग एवढाच खर्च आहे. आणि तो आपल्याला फक्त किती साधारणतः 1-1.5-2 महिन्यात रिवर्स होतोय. हो. आता तुम्ही त्या बागेत काम केलेले समजा 700 झाडांमध्ये, आता हा जवळपास 3,500 झाडांचा प्लॉट आहे. 110 ने सरासरीने फॉर्म आहे. त्याच्यापेक्षा आणखी स्ट्रॉंग आहे बाग. आणि त्यावेळेस जी छाटणी आपण जानेवारीमध्ये केलेली हो होती, जानेवारीची होती. आता ही छाटणी आपली जुलै महिन्यातली. जुलै तर अतिशय पोषक वातावरणामध्ये ह्याचे सगळं काम झालेलं आहे समजा. आता हा जो माल आहे समजा तो सरासरी आपल्याला 300 प्लसच फळ आपण तोडणार आहे ह्याच्यातून. होय प्लॉटची कंडिशन सुद्धा म्हणजे एकदम व्यवस्थित आहे. आपण वेळोवेळी ह्याचं अपडेट देणारच आहोत. आता किती ॲव्हरेज निघालं असं वाटतंय आपल्याला, म्हणजे पहिल्या अनुभवातून? तर तरी 100-125 टन आसपास जायलाच पाहिजे कमीत कमी 100 प्लस व्हायला पाहिजे. तर ज्यावेळेस आपण पहिला व्हिडिओ टाकला होता लागवडीचा, त्याच वेळेस आबांना मी असा शब्द दिलता की एकदम चांगल्या पद्धतीनं आपण व्यवस्थापन चांगलं करून एकदम मोठं उत्पन्न ह्याच्यातून घेणार आहोत. तसा हा म्हणजे एकदम माळरान डेव्हलप करून बनवलेला प्लॉट आहे. होय म्हणजे आंगची जमीन सुद्धा म्हणजे चांगली नाही, तरी सुद्धा एवढं चांगलं व्यवस्थापन. सगळ्यात महत्त्वाचं पेरू शेतीमध्ये व्यवस्थापन आहे. आता दुसरा विषय असा आहे की बऱ्याचशा शेतकरी मित्रांना पाणी व्यवस्थापन समजत नसतं. तर आता सुरुवातीला जे आपण पाणी देत होतो ह्याला, होय ते अतिशय
म्हणजे कमी कमी पाण्यामध्ये आपण कमी. सेटिंग पिरियड पर्यंत आलो. सेटिंग नंतर फोम लावीपर्यंत सुद्धा पाणी कमी पाणी लागतं. कमी. पण आता इथून पुढं नंतर आपण थोडासा इथं बेसल डोस भरलाय साईडने हो. आणि आणखी डबल लॅटरल इथं अंतरून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीनं आता इथून पुढे ह्याची भूक सुद्धा मोठी होणार आहे आणि खताचं पाण्याचं प्रमाण सुद्धा त्याला 100 फळं जगवायचे, त्या झाडाला 100 फळं 300 प्लस घ्यायच्यात आपल्याला म्हणल्यावर त्या पटीत त्याला फर्टिगेशन सुद्धा आपल्याला करावं लागणार आहे. तर ह्याची सुद्धा सगळी माहिती आपण पाठीमागं सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे की फर्टिगेशन कुठल्या वेळेस कसं करावं. आता आणखी दुसरा विषय एक असा की आपण म्हणजे तारकाठी पेरूला करायची गरज नाही असं सांगतोय म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून. तर इथं आपल्याला अशी अडचण येत होती ह्या प्लॉटमध्ये की आपण मल्चिंगवर लागवड केली. ह्याच्या अगोदर आपण प्लेनला लागवड करायचो. लागवड केल्यानंतर 2-2.5 महिन्याने त्याला मातीची भर करायचं खतं वगैरे टाकून. तर इथं आपण ऑलरेडी बेड तयार केलेला होता आणि बेडवर हाईटवर लागवड केली ती. मग ती झाडं कलांडायची भीती वाटत होती, त्यामुळे आपण इथं तारकाठी केलेली आहे. आता ह्याच्या बरोबरचा दुसरा प्लॉट आहे यांचा. तिथं काय केलं आपण हार्ड थोडीशी छाटणी घेऊन तो प्लॉट बनवलेला आहे. तर तिथं तारकाठीची आपल्याला गरज पडली नाही. पण तिथलं जे बेड आहेत ते थोडंसं ह्याच्या तुलनेत खुशी होत. कमी आहेत, म्हणजे थोडं सपाटीला आहेत. तर अशा पद्धतीनं जर व्यवस्थित चांगलं व्यवस्थापन पेरू शेतीमध्ये केलं तर 100 नाही 1000% आपली पेरू शेती यशस्वी होऊ शकते. धन्यवाद.